या वर्षीची भावाकडची रसाळी म्हणजे वहिनीने बनवलेल्या मस्त अशा खमंग बिट्ट्या आणि झणझणीत वांग्याची भाजी. चला तर मग आज आपण रेसिपीकडे वळूया. लहान वहिनीने बनवलेल्या बिट्ट्या आपण शिकून घेऊया. फार परफेक्ट रेसिपी आहे ही. सगळ्यात आधी तुमचं जस्ट कुकमध्ये मनापासून स्वागत. आज आपण करणार आहोत मस्त अशा खमंग बिट्ट्या. चला तर मग रेसिपीकडे वळूया. सगळ्यात आधी 1.5 किलो गव्हाचं जाडसर असं पीठ घेतलं आहे. हे दळताना थोडंसं जाडसर दळून आणायचं आणि सोबतच 1 वाटी साधारण यामध्ये मका घेतला आहे दळून आणतानाच. आणि गव्हाचं आणि मक्याचं असं छान 1.5 किलोचं हे पीठ बनलं आहे. यामध्ये मी मीठ घातलं आहे चवीपुरतं, 1.5 चमचा हळद घातली आहे आणि ओवा घातला आहे साधारण 1.5 चमचा. आता यानंतर यामध्ये आपण साधारण 1 चमचा सोडा घालणार आहोत. सोड्यामुळे काय होते की या बिट्ट्या छान खुसखुशीत येतात. नंतर यामध्ये साधारण मी 2 ते 3 चमचे तीळ घालणार आहे. या बिट्ट्यांसोबत लागणारी झणझणीत वहिनीच्या हातची वांग्याची भाजी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की बघूया. आता यामध्ये साधारण 3 ते 4 चमचे मी तीळ घेतलं आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार प्रमाण कमी अधिक करू शकता. यानंतर यामध्ये मस्त असं कडक तेलाचं अर्धी वाटी मोहन घातलं आहे. कडक तेलाचं मोहन घातल्यामुळे बिट्ट्या अगदी खुसखुशीत येतात. नंतर सगळं जिन्नस मिळवल्यानंतर सगळं आता हे पीठ आपण मस्त असं एकत्र करून घेऊयात. आता सगळ्यात शेवटी यामध्ये मी साधारण 2 ते 3 चमचे आंबट दही किंवा ताक घालणार आहे. या ताकामुळे किंवा दह्यामुळे एकदम भारी चव अशी या बिट्ट्यांना येते. ही बिट्ट्यांची अगदी परफेक्ट रेसिपी आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि कशा झाल्या त्या कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा. आता हे दही किंवा ताक मस्त छान असं पिठामध्ये एकत्र करून घेऊया आणि थोडं थोडं पाणी घालून हे छान पीठ मळून घेऊया. लहान वहिनीकडून ही परफेक्ट बिट्ट्यांची रेसिपी मी तर शिकली आणि तुम्हीही नक्की शिका. खूप परफेक्ट अशी ही रेसिपी आहे आणि तुम्ही एकदा बनवली की वारंवार बनवाल याची माझी गॅरंटी आहे 100%. फक्त साहित्य योग्य त्या प्रमाणातच घ्यायचं आहे. सोडा जास्त व्हायला नको, मोहन जास्त व्हायला नको. आता अशा प्रकारे थोडं थोडं पाणी घालून याचा असा सैल नको आणि जास्त घट्टही नको असा गोळा बनवून घेतला आहे. नंतर या गोळ्याच्या हव्या तशा प्रमाणात तुम्ही मस्त लाट्या बनवून घ्यायच्या आहेत. सगळे गोळे असे चुरून घेतले आणि छान 5 ते 10 मिनटं मुरलं आहे मस्त. तर यानंतर असे छोटे छोटे मी याचे गोळे बनवले आणि ते गोळे पोळपाटावर ठेवून तुम्हाला हव्या त्या आकारात जाड बारीक तुम्ही त्याच्या चपात्या लाटून घ्यायच्या आहेत आणि त्या चपातीवर तेल पसरवून त्याचा रोल बनवायचा आहे. तुम्ही बघू शकता असा गोळा मी गोल बनवला आहे आणि तो पोळपाटावर असा मस्त गोल त्रिकोणी तुम्ही कोणत्याही आकारात करू शकता. फक्त याला लेयर्स येण्याकरिता त्याला तेल लावून तुम्हाला गोल रोल बनवायचे आहेत. चपातीला तेल लावल्यामुळे छान असे मस्त लेयर्स यामध्ये येतात. आता सगळीकडे चपाती एकसारखी लाटून झाल्यानंतर छान सगळीकडे मी असं तेल लावून घेतलं आहे आणि याचा असा गोल रोल बनवून घेतला आहे. अशा प्रकारे सगळे गोळे असे पोळपाटावर चपातीसारखे लाटून त्याला तेल लावून सगळ्या गोळ्यांचे मी असे लांब रोल बनवून घेतले. हे रोल बनवतानाच इडली पात्रामध्ये मी गरम पाणी ठेवलं आहे. तुम्ही एका कढईमध्ये सुद्धा ठेवू शकता आणि चाळणीला तेल लावून आणि या गोळ्यांनासुद्धा तेल लावून हे गोळे आपल्याला पाण्यामध्ये वाफवून घ्यायचे आहेत. मी एका इडली पात्रामध्ये गरम पाणी घेतलं आहे. अशा प्रकारे आपले सगळे रोल बनवून झाले आणि या सगळ्या रोलला तेलाचा हात लावायचा आहे म्हणजे हे वाफवताना एकमेकांना चिटकणार नाही याची दक्षता घ्यायची. नाहीतर आपले सगळे रोल तुटून जातील. सगळ्याला असा तेलाचा हात लावून हे रोल एका इडली पात्रामध्ये ठेवून असे वाफवून घ्यायचे आहे. या इडली पात्रामध्ये खाली पाणी घातलं आहे. 15 मिनटानंतर आपले हे रोल असे मस्त वाफवून झाले. तुम्ही बघू शकता. आता याचे छोटे छोटे आपण तुकडे करायचे आहेत. आता एका कढईमध्ये साधारण अर्धा लिटर तेल घेतलं आहे
आणि ते सुद्धा छान कडक उकडून घ्यायचं आहे आपल्याला, कारण ह्या बिट्ट्या आपण वाफवलेल्या असल्यामुळे कडक तेलात छान तळून येतात. आता तुम्हाला हव्या तशा प्रमाणात कडक अधिक नरम अशा गोल्डन कलर होईस्तोवर ह्या बिट्ट्या अशा तळून घ्यायच्या आहेत. तुम्ही ह्या बिट्ट्या नक्की करून बघा, फार भारी लागतात. आणि यासोबत झणझणीत वांग्याची भाजी मी पुढच्या रेसिपीमध्ये नक्की दाखवते. तर तयार आहेत आपल्या अशा मस्त खुसखुशीत बिट्ट्या आणि यासोबत मस्त अशी झणझणीत वांग्याची भाजी. छान वहिनीने बेत बनवला आणि ही रसाळी मस्त एन्जॉय केली. तुम्ही तुमच्या घरी अशा बिट्ट्या बनवून एन्जॉय करा. तोपर्यंत बाय बाय.